रोहित शर्मा का नाम बहुत मतलब एवरीवन सेड यार ये एक प्लेयर आ रहा है, ये एक प्लेयर आ रहा है। तो बड़ी क्यूरियोसिटी थी कि यार यंग प्लेयर तो हम भी हैं। ऐसा कौन सा प्लेयर आ रहा है यार, हमारी कोई बात ही नहीं कर रहा। तो T20 वर्ल्ड कप था, तो उसको बैटिंग करते देखा ना मैंने, तो मैं ऐसे ही बैठ गया सोफे पे। या व्हिडिओमध्ये द विराट कोहली हिटमॅन बद्दल म्हणजे रोहित शर्मा बद्दल जे बोलतोय ना ते अत्यंत खरं आहे. 2007 मध्ये आयर्लंड दौऱ्यावर हिटमॅनची जी काही एंट्री झाली इंडियन क्रिकेट टीम मध्ये, त्यानंतर मग 2007चा T20 वर्ल्ड कप मला आठवतो. त्याच्या फायनल मॅच मध्ये रोहित शर्मानं क्रुशियल बॅटिंग केली होती आणि 30-35 रन्स बनवल्या होत्या. पण त्या ठिकाणी त्या खूप महत्वाच्या होत्या, कारण फक्त 150 धावा भारताने बनवल्या होत्या आणि त्यातल्या 30-35 धावा या रोहित शर्माच्या होत्या. त्यानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता आणि तिकडे सचिन सोबत त्या सीबी सिरीज मध्ये एक जबरदस्त पार्टनरशिप त्याने केली होती. आय थिंक 50 त्यानं बनवली होती. त्यावेळीच आम्हाला समजलं होतं की हा लंबी रेस का घोडा आहे. आणि त्याच्यानंतर मग रोहित शर्माने जे काही केलं ते आपल्या समोर आहे. ते ऑस्ट्रेलिया बरोबरचं पहिलं द्विशतक, बापरे, अप्रतिम बॅटिंग त्याने केली होती. त्यानंतर मग श्रीलंकेविरुद्ध 2 वेळा त्यांना 200 रन्स केल्या होत्या. एकदा तर 264 धावा त्याने ठोकलेल्या होत्या आणि ती बॅटिंग बघताना असं वाटलं होतं की तो कुठेही बॅट लावतोय ना डायरेक्ट 4-6 जातोय. सिंगल तो धावतच नव्हता, इतकी फ्लोलेस बॅटिंग तो करत होता. रोहित शर्माच्या बॅटिंग मधली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे तो ज्या पद्धतीनं पुल मारतो, हुक मारतो, अप्रतिम. इतकं फ्लोलेस पुल कोणीच मारत नाही. आणि सगळ्यात जास्त सिक्स मारण्याच्या यादीत रोहित शर्माचा अव्वल नंबर आहे जगामध्ये. जवळपास सगळ्या फॉर्मॅटमध्ये मिळून त्यानं 606 ठोकलेले आहेत. शतक पण त्याचे जवळपास 33-35 शतकं आहेत आणि 10,000 रन्स सुद्धा त्यानं इंडियाच्या क्रिकेट टीमसाठी कंप्लीट केलेले आहेत. आणि T20 सामन्यामध्ये सुद्धा त्यानं 5 शतकं झळकवलेली आहेत. पण रोहित शर्मा बद्दल एक गोष्ट खूप वाईट वाटते, म्हणजे 2023चा जो काही वर्ल्ड कप झाला त्या फायनलमध्ये इंडियन टीम गेलेली होती आणि ऑस्ट्रेलिया सोबत आपला पराभव झाला. तो कुठेतरी जिव्हारी लागलेला आहे आणि तिथून जास्त रोहित शर्माची पॉप्युलॅरिटी वाढलेली होती, कारण एक सिंपती रोहित शर्मा सोबत लोकांची जुडलेली होती. आणि ज्या पद्धतीचा हा प्लेअर आहे, म्हणजे खूप इनोसंट माणूस आहे, म्हणजे ज्या पद्धतीने तो बोलतो टपोरी लँग्वेज मध्ये आणि शिया वगैरे देतो, ते बघायला खूप मजा येते. आणि अशा खेळाडूचा आता शेवट आलेला दिसतोय. जे काही बातम्या आपल्याला दिसत आहेत, उद्याची जर ही मॅच शेवटची असेल तर रोहित शर्मा फॅनसाठी हे चांगले संकेत नाही आहेत. कारण भारताच्या टीम मध्ये विराट आणि रोहित रोको ही जोडी 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत असावी असं माझं मत होतं. पण गंभीर आणि अजित आगरकर काय करतायत मला माहिती नाही आणि तुम्हाला पण तो प्रश्न पडला असेल. होप सो या सगळ्या बातम्या खोट्या ठराव्यात आणि रोहित शर्मा 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत खेळू दे, ही सगळ्या क्रिकेट लव्हर्सची इच्छा असणार आहे, माझी असणार आहे. तुम्ही जर रोहित शर्माचे डायहार्ड फॅन असाल तर तुमची आवडती इनिंग कोणती आहे रोहित शर्माची, ही नक्की कमेंट करून सांगा.